अतिशय छान वेशभूषामध्ये हीच मुलं आपल्या या शाळेच्या प्रांगणामध्ये इकडे तिकडे फिरत होती, पण हे भक्तीचा मळा आज आपल्या गावामध्ये जणू एक पंढरीच अवतरली आहे असा अनुभव आपल्याला इथे मिळत आहे। आणि सर्व नागरिक सुद्धा यामध्ये असं दिंडी ही आपली चालत राहणार आहे। श्री बलवीन जाधव विठ्ठल भक्त यांच्यावर सुद्धा दिंडी सोहळ्यास 100 रुपये स्पॉन्सर झाले आहे, तर त्यांचं सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करत आहे। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिरवळ, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर येथे शैक्षणिक उपक्रमांतर्गत दरवर्षाप्रमाणे गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होण्यासाठी आज या ठिकाणी दिंडी काढण्यात आले। या दिंडीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी तसेच गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि सर्व पालक, माता भगिनी तसेच भजनी मंडळ सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या सर्वांच्या सहकार्याने आज आपण गावामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण दिंडी काढण्यात आलं की आपण पंढरपूरला जाऊन दर्शन घेण्यापेक्षा गावामध्ये खरोखरच विठ्ठल रुक्मिणीचं संपूर्ण गावकरी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी पूजन करून या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यात आलं। आणि ही दिंडी काढण्याचा पाठीमागचा उद्देश की गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं आणि सर्वांनी एकोपा प्रेम हे वाढीस लागावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। म्हणून आजचं ही दिंडी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आणि या दिंडी काढण्यासाठी आपल्याला लोकप्रधान चॅनल यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेले आहे आणि सर्व ग्रामस्थ सर्वांनी खूप सहकार्य करून हे दिंडी यशस्वीपणे या ठिकाणी आपण पार पाडलेले आहे। सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं 2 शब्द या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिरवळ यांच्या वतीने आज आमच्या या शिरवळ गावामध्ये भव्य असं विठ्ठल आणि पांडुरंग रुक्मिणीचं बैलगाडीतून मिरवणूक आणि पालखीसह वाजंत्रीसह अगदी चांगल्या पद्धतीने भजना संघ सर्व मिळून गावकऱ्यांनी मिळून विद्यार्थी सर्व शिक्षक बंधू भगिनी अंगणवाडीचे सर्व कार्यकर्ते सर्वांनी मिळून सर्व गावकऱ्यांनी मिळून अगदी चांगल्या पद्धतीनं आमच्या गावातनं या ठिकाणी दिंडी काढण्यात आलेली आहे। आणि दिंडी खरोखरच शाळेच्या वतीनं जे काढण्यात आलेले ते स्तुत्य असं उपक्रम या ठिकाणी आमच्या गावातनं राबवलेलं आहे। आणि असंच यापुढं सुद्धा अशाच प्रकारे गावातून दिंडी काढणे, शैक्षणिक प्रगतीसाठी असेच विविध कार्यक्रम आयोजित करणे खरोखरच हे अगदी आपल्या गावाला अगदी शोभनीय असं कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहे असं मी माझ्या चॅनलच्या वतीने या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी नियोजन करून आपल्या या गावाचं सगळं या ठिकाणी प्रक्षेपण केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी आमच्या गावाच्या वतीनं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो।
आणि आमच्या शिरवळ गावच्या सर्व ग्रामस्थांचं विद्यार्थ्यांचं हे जे पाऊल आहे पंढरीच्या दिशेने जाता जाता गावातनं पूर्ण पंढरीत त्यांना दिसून आली आणि खरा पांडुरंग हा पंढरीत नसून या शिरवळ गावात दिसून आला. या बालगोपाळाच्या रूपामध्ये बरेवाडून त्याची सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात आली आणि या वारीमध्ये या शिरवळ गावातील भजनी संघ, या गावचे सरपंच, त्यांचे सर्व सदस्य, श्रवण समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, सर्व सदस्य, तसेच पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि या गावातील सर्व नागरिक, माता बहिणी या सर्व दिंडीत सामील होऊन एक पंढरीचं स्वरूप या गावाला निर्माण झालं आणि खरंच हे भक्तिमय वातावरण या गावामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि त्याबद्दल आणि तसंच या गावचे जनप्रधान, लोकप्रधान चॅनल यांनीसुद्धा आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं आहे आणि त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला खूप अशी प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे. तर त्यांचंसुद्धा मी या शाळेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो.